नवी मुंबईच्या तुर्भेतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार, 2000हून अधिक कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे। सत्ताधाऱ्यांवर कोट्यावधींच्या उधळपट्टीचा आरोप सुद्धा होतोय आणि शिवसेनेकडून चौकशीची मागणी करण्यात येतेय। या संदर्भात नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। आपल्यासोबत स्वतः नगरसेवक आहेत। दादा, खरं तर तुम्ही अनेक दिवसांपासून पाठपुरावा करतायत, काय नेमकी या संदर्भात तुमची मागणी? नाही, आपल्याला माहित असेल की 2009 साली जेव्हा कोपरखैरणे येथून तुर्भे या ठिकाणी डम्पिंगचा जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आला, त्याच वेळेपासून जे आहे आमचे नेते सुरेश कुलकर्णी साहेब जे तिकडचे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी हा डम्पिंग ग्राउंड जो आहे कुठेतरी अन्य ठिकाणी स्थलांतर व्हावा यासाठी वारंवार प्रशासनाकडे जे आहे ते मागणी केली होती आणि त्या संदर्भात तत्कालीन आयुक्त सन्माननीय राजेश नार्वेकर साहेबांच्या माध्यमातून तसे पत्रव्यवहार देखील केले होते। परंतु आज आपण बघाल की त्या ठिकाणी जवळपास 2.25 लाखाच्या आसपास नागरिक त्या ठिकाणी राहतात आणि या डम्पिंग ग्राउंड पासून निघणारे जे मिथेन गॅस असेल, H2S गॅस असेल, हे जे घातक वायू जे आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते निघत आहेत। तिथून अनेकदा त्या ठिकाणी टीबीचे पेशंट्स असतील, कॅन्सरचे पेशंट्स असतील, वारंवार जे आहे या प्रभागातून आपल्याला जे आहेत ते आढळताना दिसलेले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी स्थानिकांची नागरिकांची मागणी आहे की हा जो प्रकल्प आहे तो कुठेतरी अन्य ठिकाणी रहिवासी भागामध्ये न करता अन्य ठिकाणी आपण त्या ठिकाणी स्थलांतर करावा ही प्रामुख्याने सगळ्या नागरिकांची तिकडची मागणी होती। म्हणून शिवसेनेच्या वतीने जे आहे सर्वात प्रथम सुरेश कुलकर्णी साहेब असतील किंवा आमचे सर्व नेते मंडळींनी जे आहे तसं आयुक्त साहेबांना निवेदन देखील दिलं होतं। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते लवकरच या प्रकल्पाला स्टे भेटेल। आंदोलन करणार म्हणजे निषेध वगैरे या संदर्भात? निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो की आंदोलन करायची गरज पडणार नाही, कारण आम्हाला या ठिकाणी पूर्णपणे विश्वास आहे जनतेचं या ठिकाणी हित बघता निश्चितपणे आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री नेते उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब याला निश्चितपणे स्टे देतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।